नमस्कार श्रोते हो, आजच्या सायन्स कॉर्नरमध्ये मी मानसी आंबडेकर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. क्षणशः कणशश्चैव विद्याम अर्थम च साधयेत. क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम. क्षणाक्षणाचा योग्य वापर करत कणाकणाने मिळवावं ज्ञान आणि धन. क्षण व्यर्थ गेला तर विद्या कुठून येणार आणि कण व्यर्थ गेला तर धन कसं मिळणार. श्रोते हो, या संस्कृत सुभाषितामध्ये सांगितलेले हे दोन्ही महत्वाचे भाग अगदी मूलभूत आहेत. काळाचा सर्वात छोटा हिस्सा म्हणजे क्षण आणि कण हा कोणत्याही पदार्थाचा सर्वात छोटा हिस्सा. या कणांनी बनलेलं संपूर्ण जग आहे आपल्या आसपास. ते कसं आहे, कशामुळे बनलंय हे समजावून घ्यायचं असेल तर या कणांना समजावून घेणं महत्वाचं आहे. मूलकणांचा म्हणजेच पार्टिकल्सचा अभ्यास करणारी विज्ञान शाखा आहे पार्टिकल फिजिक्स. आणि आज आपल्या भेटीला आल्या आहेत याच विषयाच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या ज्येष्ठ संशोधक तसंच जागतिक पातळीवरच्या वुमेन इन सायन्स या अकॅडमी पॅनलच्या अध्यक्ष आणि भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सायंटिफिक ॲडव्हायझरी कमिटीच्या सभासद पद्मश्री डॉक्टर रोहिणी गोडबोले. पुणे विद्यापीठातून BSc आणि IIT मुंबई इथून त्यांनी MSc पूर्ण केल्यावर अमेरिकेत स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीमध्ये कणांचं सैद्धांतिक भौतिकशास्त्र अर्थात पार्टिकल फिजिक्स विषयात PhD संपादन केली. नंतर भारतात येऊन TIFR आणि आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू इथं अधिव्याख्याता म्हणून त्या कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदांमधून आणि संशोधन कार्यक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असतो. 250हून अधिक शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत आणि गेल्या 25 वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांना त्या घडवत आहेत. अतिउच्च ऊर्जा भौतिकशास्त्र अर्थात हाय एनर्जी फिजिक्स हा त्यांच्या संशोधनाचा मूळ विषय आहे आणि त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत अतिशय प्रतिष्ठेचा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर SNDT महिला विद्यापीठानं D.Lit या पदवीनेही त्यांचा सन्मान केलेला आहे. नमस्कार प्रोफेसर, आजच्या सायन्स कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. ऊर्जाभरित असलेले कण अर्थात पार्टिकल्स हे एकमेकांवर आदळले किंवा कोलाइड झाले की अधिक मोठ्या प्रमाणातली ऊर्जा तयार करतात. तर हा लार्ज हॅड्रन कोलायडर हे नेमकं काय आहे, हे उपकरण नेमकं कसं आहे ते आम्हाला सांगा. पृथ्वीखाली बोगदा केला टनेल आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो तर जे फंडामेंटल पार्टिकल आहेत त्या प्रोटॉन्सना आपण खूप स्पीडनी जवळजवळ प्रकाशाच्या वेगाने, आणि ते कसं करायचं तर ते सोपं आहे. म्हणजे तुम्ही आता बॅटरी घेतली आपण तर 8 व्होल्टची बॅटरी असते, तर एक इलेक्ट्रॉन जर 8 व्होल्टच्या बॅटरीमधून गेला एका टोकाहून दुसऱ्या टोकाला तर द एनर्जी दॅट इट गेन्स इज फॉल्स थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 8 व्होल्ट. Either it will gain the energy or it will lose the energy. That is 8 electron volts. अच्छा. म्हणजे when the electron traverses through 1 volt of potential difference, either gains or loses the energy depending on खालच्या व्होल्टेजवरून वरच्या व्होल्टेजवर जातोय का वरच्या व्होल्टेजवरून खालच्या व्होल्टेजवर. But that is just 1 electron volt when the electron passes through potential difference of 1 volt. आणि आता हे जे प्रोटॉन्स आहेत तर इफेक्टिव्हली जेव्हा ते लार्ज हॅड्रॉन कोलायडरमध्ये ह्या ट्यूबमध्ये फिरायला लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा 8000 गिगा इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. अच्छा. आणि 1 गिगा म्हणजे 10 to the 9. मेगा म्हणजे 10 to the 6. सो इलेक्ट्रॉन व्होल्ट पासून 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट 10 to the 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे मेगा, गिगा म्हणजे 10 to the 9 इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि 7000 इंटू 10 to the 9 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स एवढी ऊर्जा त्या प्रोटॉन्सना मिळते. दॅट इज इट. तर तुम्ही म्हणाल की माय गॉड इतका बिग नंबर आहे, पण आता मी तुम्हाला गंमत सांगू का. 1000 GeV, आता मी तुम्हाला सांगितलं 7000 GeV, 1000 GeV म्हणजे ऊर्जा म्हणजे किती माहिती का, 1.6 अर्ग्स. आता 1.6 अर्ग्स इज द एनर्जी ऑफ अ फ्लाइंग मस्किटो. पण मग काय इतकं स्पेशल काय आहे लार्ज हॅड्रॉन कोलाइडमध्ये, तर ज्या एरियामध्ये ही एनर्जी कॉन्सन्ट्रेट झालेली आहे तो अतिशय लहान आहे. तो मस्किटोपेक्षा साधारणपणे मिलियन टाइम्स लहान आहे. अच्छा. म्हणजे एनर्जी डेन्सिटी खूप जास्त. तर अशा प्रकारे आपण प्रोटॉन्सचे बंचेस करतो. अच्छा. आणि ते प्रोटॉन्सचे बंचेस आतमध्ये व्हॅक्यूम पाईपमध्ये हिंडतात. अच्छा. आणि त्यांना मॅग्नेटिक फील्डमध्ये टाकलं की कुठलाही चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये हिंडू शकतो, तसे हे हिंडतात. तसे दे ट्रॅव्हर्स अ सर्क्युलर पाथ. एका बाजूनी एक बीम येतो, दुसऱ्या बाजूनी दुसरा बीम येतो, आणि हे बीम्स म्हणजे बंचेसच आहेत फॉलोइंग इच अदर. आणि मग ते 2 वेगवेगळ्या ट्यूब्समधून जातात. अच्छा. आणि काही ठिकाणी त्या ट्यूब्स इंटरसेक्ट होतात. बर. आणि तिथं हे 2 प्रोटॉन्सचे बंचेस एकमेकावर आदळतात. तर हा एक्सपेरिमेंट म्हणजे अतिशय उच्च ऊर्जेचे प्रोटॉन्स पृथ्वीच्या पोटामध्ये ट्यूब्स आहेत, त्या ट्यूब्समधनं मॅग्नेटिक फील्ड्सनी ड्राईव्ह केलेले असतात.
मॅग्नेटिक फील्ड्समध्ये ते सर्क्युलर पाथमध्ये हिंडत असतात आणि मग काही वेळानी एकत्र एकमेकांना भेटतात आणि इन दॅट कोलिजन इट्स लाईक तुम्ही 2 घड्याळं घेऊन एकमेकांवर जोरात आपटायची आणि मग घड्याळामध्ये काय आहे हे शोधायचं, असा थोडासा तसा आहे. अच्छा. हा तो एक्सपेरिमेंट आहे. वी कॅन डू व्हेरी हाय प्रिसिजन कॅल्क्युलेशन्स. तुम्हाला जर एक हिग्स बोझॉन प्रत्येक 15 मिनिटाला तयार करायचा असेल समजा, तर तुम्हाला किती प्रोटॉन्स घेतले पाहिजेत प्रत्येक बंचमध्ये, त्यांची किती ऊर्जा असायला पाहिजे आणि ते किती वेळेला एका मिनिटामध्ये एकमेकांवर आदळायला हवेत, हे आम्ही कॅल्क्युलेट. आणि हा बांधायच्या आधी ॲक्सेलरेटर ॲक्च्युली थिअरिस्ट, ॲक्सेलरेटर फिजिसिस्ट आणि एक्सपेरिमेंटलिस्ट सगळे एकत्र बसून त्याचा अभ्यास आधी करतात. तर 1986 साली लार्ज हॅड्रॉन कोलायडरची पहिली मीटिंग झाली होती. अच्छा. द लार्ज हॅड्रॉन कोलायडर वॉज नॉट इवन द ट्विंकल इन द आय ऑफ द मदर. म्हणजे अगदी नेसंट होता तो प्रोजेक्ट. ते अतिशय मोठे आहेत प्रोजेक्ट्स. ते बांधण्याच्या आधी तुम्हाला हा कोलायडर आपण केल्यावर काय आपण ह्याच्यातनं शास्त्र अभ्यासू शकतो, म्हणजे काय त्याची ऊर्जा असायला पाहिजे, काय त्याचा आकार असायला पाहिजे, कारण हे सगळं टेक्निकली तुम्हाला जमणार आहे का, लहान एरियात कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, टेक्निकली तुम्हाला इतके छोटे बंचेस लहान साईजचे बनवता येतात का, कारण प्रोटॉन्स एकमेकांना रिपेल करणार ना, हो, कारण कुलम रिपल्शन आहे. तर त्याच्यासाठी यू हॅव टू वर्क अगेन्स्ट इट अँड यू हॅव टू बंच देम थिक. अँड हाऊ डू यू डू देम, हाऊ मेनी प्रोटॉन्स कॅन यू पॅक इन अ बंच. पण इंजिनियर्सना ते करावं लागतं. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे एक्सेलरेटर बांधणारे इंजिनियर्स, आमच्यासारखे थिअरेटिकल फिजिसिस्ट आणि जे ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट्स करणारे, प्रयोग करणारे प्रायोगिक शास्त्रज्ञ, आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून विचार करायला लागतो. लार्ज हॅड्रॉन कोलायडरचे प्रयोग किंवा ह्या अशा प्रकारचे प्रयोग काही ठराविक प्रयोगशाळांमध्येच होऊ शकतात. पण मग ह्याकरता आंतरराष्ट्रीय पातळीवरती सहकार्य कसं मिळतं? इतिहासात थोडं मागे गेलं ना, तर जेव्हा प्रथम अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कोऑपरेशनला सुरुवात कुठे झाली, फारशा चांगल्या ह्याच्यात नाही झाली, ॲटम बॉम्बच्या संशोधनात झाली. तर म्हणजे बऱ्याचशा देशांमधले ॲटॉमिक एनर्जी कमिशन्स जी होती ते वर्क विथ इच अदर. तेव्हा लक्षात आलं की ह्या विषयामध्ये संशोधन जर आपल्याला करायचं असेल तर कुठल्या एका प्रयोगशाळेला हे आवाक्याचं काम नाही, कुठल्या एका देशाच्या आवाक्याचं हे काम नाही. तेव्हाच पहिली स्थापना अशा प्रकारच्या जेव्हा झाली ती होती CERNची, द युरोपियन लॅबोरेटरी ऑफ न्यूक्लिअर रिसर्च, असं त्याचं पहिलं नाव होतं. मी फ्रेंचमध्ये जर सांगायला गेले तर ते त्याचं नाव आहे, युरोपियन लॅबोरेटरी फॉर न्यूक्लिअर रिसर्च. आणि मग तिथे प्रथम अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय संशोधनाला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर फर्मी नॅशनल ॲक्सिलरेटर लॅबोरेटरीमध्ये अमेरिकेत, नंतर जर्मनीमध्ये डेझी म्हणून होते, डायशे इलेक्ट्रॉन सिंक्रोट्रॉन, म्हणजे जर्मन इलेक्ट्रॉन सिंक्रोट्रॉन कोलायडर. त्याच्यानंतर KEK जपान, तिथेही त्यांनी अशा प्रकारचा एक कोलायडर बांधला आणि अजूनही आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक देशाने आपापला एक कोलायडर केला होता बरं. पण CERN वॉज द ओनली वन विच वॉज ट्रूली इंटरनॅशनल. आणि त्याच्यानंतर आता हळूहळू असं झालं की ह्याला जो खर्च लागतो, तिथे प्रयोग करायला जे खर्च लागतात तेही खूप आहेत. त्यामुळे आता हे कुठल्या एका देशाच्या आवाक्यातलं काम राहिलेलंच नाहीये. पार्टिकल फिजिक्स हॅव मेड द ब्लूप्रिंट फॉर इंटरनॅशनल कोलॅबोरेशन इन अ व्हेरी बिग वे. आणि इट्स अन अमेझिंग एक्सपिरियन्स. अमेरिकन आणि रशियन फिजिसिस्ट CERNमध्ये एकमेकांशी अत्यंत कौतुकाने बोलून कॉफी पण घेत होते आणि बरोबर सायन्स एक्सपेरिमेंट्स पण करत होते आणि ते व्यवस्थित चालू राहिलेले. दिस इज अ अमेझिंग सक्सेसफुल एक्सपेरिमेंट इन इंटरनॅशनल कोऑपरेशन आणि इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ हाय एनर्जी फिजिक्स. आपणही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. प्रिन्स मल्होत्रा म्हणून टाटा इन्स्टिट्यूटमध्ये एक जण होते, त्यांनी ह्याला सुरुवात केली प्रथम. आणि त्याच्याच बरोबर फर्मी नॅशनल ॲक्सिलरेटर लॅबोरेटरीमधल्या काही एक्सपेरिमेंट्समध्ये अगेन टाटा इन्स्टिट्यूटमधलेच काही सायंटिस्ट तेव्हा होते आणि पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये आणि जम्मू युनिव्हर्सिटी, हे ट्रॅडिशनली तिथे 3 ठिकाणी प्रयोगांमध्ये भाग घेणारे लोक. ॲट प्रेझेंट आता वी हॅव अ व्हेरी बिग CERN इंडिया कोलॅबोरेशन प्रोग्राम. आणि पहिल्यांदा सुरुवातीला आपलं दिलेलं योगदान इतकं चांगलं ठरलं की त्याच्यामुळे भारताला CERNच्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये ऑब्झर्वर स्टॅटस मिळालं होतं. अच्छा. म्हणजे हे काउन्सिल काय करतं तर कुठल्या प्रकारचे प्रयोग करायचे, कुठल्या प्रकारचा कोलायडर बांधायचा, ह्याचे निर्णय जेव्हा घ्यायला लागतात ते CERN काउन्सिलमध्ये घेतले जातात. तर आपण जरी पैसे देत नव्हतो CERNला त्यावेळेला, तरी आपलं शास्त्रीय योगदान फार चांगल्या प्रकारे झाल्यामुळे
इंडिया वॉज अमंग द फ्यू कंट्रीज, आय थिंक अमेरिका, जपान आणि इंडिया, 3 कंट्रीज वी हॅड ऑब्झर्वर स्टॅटस. म्हणजे पैसे न देता आपण ऑब्झर्व करू शकत होतो. आणि आता त्याच्या पुढची पायरी आता गाठलेली आहे, कारण आता गेली 2 वर्ष मला वाटतं इंडिया हॅज बिकम अ मेंबर स्टेट. अच्छा, सभासदत्व आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काही म्हणजे फी द्यायला लागते. अच्छा. आणि ती फी म्हणजे दॅट इज पार्ट ऑफ द वे मनी इज बिंग जनरेटेड टू रन अ लॅबोरेटरी लाईक सन. हे कोलायडर आपण तर आपल्याकडे बांधणार नाही होत, तर त्याच्याऐवजी तिथला कोलायडर बांधला जावा आणि तिथल्या कोलायडरवर आपल्या शास्त्रज्ञांना काम करायला मिळावं म्हणून ही मेंबरशिप आहे. पण फक्त म्हणूनच नाही, सभासदत्व घेतल्यामुळे आता ह्या सगळ्या प्रयोगांमध्ये हाय कटिंग एज टेक्नॉलॉजी वापरली जाते. अच्छा. तर ती टेक्नॉलॉजी आपल्या इंडस्ट्रीला मिळू शकते. बरं. कारण वन्स वी बिकम अ मेंबर, आवर इंडस्ट्रीज कॅन बिड फॉर डिफरंट थिंग्स दॅट हॅव टू मेड फॉर द कोलायडर. म्हणजे आपल्याकडे त्याचं निर्माण होऊन आपल्याकडे त्याची निर्मिती होऊ शकेल, आपल्याला ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होऊ शकेल आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये मग इतर गोष्टींसाठी तीच टेक्नॉलॉजी वापरता येते ना. वर्ल्ड वाईड वेब आता आपलं इंटरनेट आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग झालेला आहे. म्हणजे त्याच्याशिवाय आपल्याला जगणंच अशक्य आहे आता. बरोबर आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी गुगल आपण क्षणभरात ताबडतोब बघायला जातो. पण या इंटरनेटची सुरुवात कुठे झाली माहिती आहे? या इंटरनेटची सुरुवात झाली CERN. अच्छा. टिम बर्नर्स-ली यांनी त्याचं वर्ल्ड वाईड वेब WWW कशासाठी केलं? तर हे CERN लॅबोरेटरी होती, इंटरनॅशनल लॅबोरेटरी होती. काही काम करणारे भारतात होते, काही काम करणारे अमेरिकेत होते, काही आणखीन कुठे होते. तर हे सगळा हा जो डेटा आहे हा एक्सचेंज कसा करायचा म्हणून हा वर्ल्ड वाईड वेब प्रोटोकॉल त्यांनी निर्माण केला. आणि त्या वर्ल्ड वाईड वेबचा आज आपण पाहतोच आहोत की नॉट जस्ट दॅट टेक्नॉलॉजी हॅज ट्रान्सफर्ड सोशली हाऊ वी लिव्ह, हाऊ वी कंडक्ट अवर इकॉनॉमी, हाऊ वी कंडक्ट अवर लाईव्स. तर त्या दृष्टीने म्हणजे त्यांनी वर्ल्ड वाईड वेब सुरुवात केली तर हे सगळं व्हावं म्हणून केली नाही. इट वॉज नॉट ट्राईंग टू फाइंड अ टूल टू डू दीज थिंग्स. तो हा टेक्नॉलॉजीवर झालेला म्हणजे साईड इफेक्ट आहे. फार फार पूर्वी जेव्हा मॅक्सवेल्स इक्वेशन जेव्हा लिहिली तेव्हा ती कुठेतरी रॉयल सोसायटी कुठेतरी भाषण दिलं. आणि ते भाषण दिल्यावर एक जण गव्हर्नमेंटमधले कोणतरी होता माणूस, तर त्याने त्याला विचारलं, लॉर्ड चान्सलर, की ह्याचा फायदा काय? तर ही सेड, सर, आय डेअर से वन डे यू विल टॅक्स इट. अँड इंडीड वायरलेस कम्युनिकेशन, आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, आता आपण काय करतोय ते सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिझम इज युज्ड व्हेरी बेसिकली. पण लोकांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम काही त्याच्यासाठी डिस्कव्हर केला नाही. म्हणजे मला म्हणण्याचा हेतू असा आहे की मूलभूत संशोधनाचा काय परिणाम जनतेच्या आयुष्यात होऊ शकतो हे त्यावेळेला आपल्याला कळत नसतं. परंतु ते मूलभूत संशोधन होत असतं निव्वळ कुतूहलाने, की मूलभूत संशोधन होतं ते कुतूहल सॅटिस्फाय करण्यासाठी होत असतं की बाबा हे कसं होत आहे. कारण ते कसं होत आहे हे कळता कळताच आपल्याला त्यातनं आणखीन काहीतरी कल्पना येतात आणि त्याच्यासाठी आपण जी टूल्स डेव्हलप करतो ती टूल्स आणखीन काहीतरी आपल्याला देऊन जातात. की आता सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, लेझर्स, टीव्हीज, स्मॉल साईज टीव्हीज, हे सगळं कशामुळे आलंय? बिकॉज वी अंडरस्टूड व्हॉट सेमीकंडक्टर्स आर. पण सेमीकंडक्टर्स म्हणून जेव्हा बार्डिन, क्रूपर, श्रीफरनी सुपर कंडक्टिव्हिटीवर सेमीकंडक्टर शोधले तेव्हा काहीतरी ते असं काहीतरी आम्हाला तंत्रज्ञान डेव्हलप करायचं म्हणून नव्हतं केलं. त्यांनी फक्त इलेक्ट्रिसिटी कशी कंडक्ट होते हा अभ्यास करण्यासाठी केलं होतं. तर मूलभूत संशोधनाचा आपण कधीही वी कॅनॉट अंडर व्हॅल्यू इट ऑर वी कॅनॉट ओव्हर एम्फसाइज इट मोर. मूलभूत संशोधनातून त्याचा तंत्रज्ञानाला कसा फायदा होतो हे आपल्याला नेहमी सांगता येत नाही. त्याच्यामध्ये गॅप असण्याचाही खूप शक्यता उद्भवते, कधी कधी गॅप नसते. आणि हे थोडंसं ते मूर्त अमूर्ताचाच परत हा संदर्भ आहे असं माझं स्वतःचं मत आहे. तर म्हणून मूलभूत संशोधनाला आपण जीवाभावे कंट्रीब्युशन करायलाच हवी, त्याच्यामध्ये आपण भाग घ्यायलाच हवा. कारण तेच माणसाच्या म्हणजे तंत्रज्ञान आपण डेव्हलप करायचं नाही असं मुळीच नाही, परंतु फक्त तेच तुम्ही जर बेसिक सायन्सेसवर सपोर्ट केला नाही तर टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला पुढे जाता येणार नाही. यू नीड डेव्हलपमेंट इन वन टू बी एबल टू बी अ लीडर इन द अदर. इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि बेसिक सायन्सेस हे 3 पिलर्स आहेत आणि ह्या 3 पिलर्सवर अ गुड साऊंड सायंटिफिक सोसायटी कॅन एंटरटेन इटसेल्फ. खरं पाहता असं आहे की जिथे मास्टर्स लेवलचा सिलेबस
फिजिक्सचा जिथे संपतो तिथून हा विषय सुरू होतो. बरोबर. पण मग मास्टर्स लेवलवर येईपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की हे खूप अवघड आहे, हे समजायला खूप क्लिष्ट आहे किंवा हे खूप कठीण आहे. तर पण मग शालेय वयापासून समजा मुलांच्या मध्ये याच्याबद्दल कुतूहल निर्माण करायचं असेल किंवा त्यांना याची गोडी लागावी किंवा त्यांना याच्याबद्दल काही उत्सुकता वाटावी असं करायचं असेल तर काय काय सुचवता येईल, काय काय करता येईल? हा खूप चांगला प्रश्न विचारलायस तू. क्वांटम मेकॅनिक्स इज अ एसेन्शियल इनपुट आणि त्याच्यासाठी माझ्या मते आपल्याला बालवैज्ञानिकांच्या संमेलनांमध्ये किंवा शाळांमध्ये ह्या विषयांबद्दल जास्त भाषणं द्यायला. विषय शिकवणं थोडं कठीण आहे. हो, कारण सैद्धांतिक भागामधलं हे जास्त यू हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ अप टू अ सर्टन लेवल. त्यामुळे अशक्य आहे की शाळेमध्ये मी काही हे शिकवू शकणार नाही किंवा कॉलेजमध्ये स्टँडर्ड मॉडेल ऑफ पार्टिकल फिजिक्स तुम्हाला शिकवता येईल असं नाही. परंतु लहान मुलांमध्ये ह्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे हे जे आपले मोठे मोठे प्रोजेक्ट्समध्ये आपण भाग घेतो आहोत की सनमध्ये किंवा लायगोमध्ये, तर ह्याच्याबद्दल शालेय लेव्हलवर कॉलेजेसमध्ये आपण जास्त सांगायला हवं, जागरूकता करायला पाहिजे. आता TIFR मधलेच माझे आणि आता आणखीन काही मित्र आहेत, ते इंडियन न्यूट्रिनो ऑब्झर्वेटरी म्हणून मोठा घाट आपण घालून ठेवलेला आहे. आणि ही जेव्हा होईल तेव्हा खरोखरीच भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर हा एक महत्त्वाचा प्रयोग सुरू होणार आहे. आणि ह्या प्रयोगाची माहिती लोकांना असतच नाही. आणि आपण जर भारतात आपल्याला पाहिजे त्याच्यात भाग कोण घेणार? उद्याचे वैज्ञानिक ना. परंतु अशा प्रकारे लहान वैज्ञानिकांना ह्याबद्दलच्या आपल्या अशा मोठ्या मोठ्या ॲम्बिशियस प्रोजेक्ट्सबद्दल माहिती द्यायला पाहिजे. आणि आता ॲक्च्युली व्हेरी रिसेंटली इंडियन सायन्स म्युझियम्सने हे सुरुवात केली आहे, इंडियन मेगा प्रोजेक्ट्स, याच्याबद्दल ते माहिती देणार आहे. तर अशा प्रकारचे जास्त प्रयोग आपल्याला घ्यायला पाहिजे. त्याला मी प्रयोग म्हणते. मुलांना हे समजावून सांगणं हे आपल्याला करायला पाहिजे. तुमचा जो विषय आहे तो विश्वाची निर्मिती कशी झाली, कशापासून झाली याच्याबद्दल भाष्य करणारा आहे. तर आपल्या भारतीय वेद पुराणांमध्ये सुद्धा त्याचे काही विचार सांगितलेले आहेत. तर त्याच्याशी या तुमच्या शोधांचा काही संदर्भ आहे का? ब्रह्मतत्वाची कल्पना ही फिलॉसॉफी म्हणून एका लेव्हलवर असू शकते आणि शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने दुसऱ्या पातळीवर असू शकते. की स्टीव्हन वाइनबर्ग म्हणून एक नोबेल प्राइज विजेते होते, त्यांना स्टँडर्ड मॉडेलबद्दल नोबेल प्राइज मिळालेला आहे. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी त्यांचं स्टँडर्ड मॉडेलवरचं काम संपवल्यावर त्यांनी ग्रॅव्हिटेशन आणि कॉस्मॉलॉजी ह्या विषयावर लिहिलं. ग्रॅव्हिटेशन अँड कॉस्मॉलॉजी इज प्रिसाइजली गोज बॅक टू कसं हे विश्व निर्माण झालं, तर विश्व निर्मिती कशी झाली ह्याच्याबद्दलच त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाची त्यांची एक प्रस्तावना आहे. त्यांनी पॉप्युलर पुस्तकही लिहिलं आहे या विषयावर. तर प्रस्तावनामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मानव संस्कृती, कुठलीही संस्कृती असू दे, आपण प्रत्येक संस्कृतीची जगाची उत्पत्ती कशी झाली आणि माणूस कसा केम इन टू बिईंग, हाऊ डिड लाईफ स्टार्ट, याच्याबद्दल प्रत्येक संस्कृतीच्या आपल्या आपल्या काही काही कल्पना नेहमीच असतात. आणि काही संस्कृतींच्या म्हणजे त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो की आपल्याकडे होतं की वासुकीनी शेषानी पृथ्वीला डोक्यावर धरलेलं आहे. फक्त आपल्याला वाटेल की फक्त भारतीय संस्कृतीमध्ये त्याचं काहीतरी होतं. तसंही नाही. सगळ्या कुठल्या कुठल्या देशांच्या कुठल्या कुठल्या खंडांच्या अशा प्रकारच्या कल्पना होत्या. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की हा प्रश्न, विश्वाची उत्पत्ती कशी झाली, विश्व कसं चालू आहे, हा प्रश्न सगळ्यांनाच नेहमीच पडलेला होता आणि प्रत्येकाने आपापल्या कल्पनेनुसार त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला होता. ज्याला आपण म्हणू फिलॉसॉफिकल आन्सर, वेदर समथिंग दॅट एक्झिस्ट इन द इमॅजिनेशन ऑफ अ सायंटिस्ट, ते प्रत्यक्षात वेदर नेचर हॅज युज्ड इट. सैद्धांतिक विज्ञान आणि गणितात फरक काय आहे? तर गणितामध्ये यू क्रिएट अ कन्सिस्टंट स्ट्रक्चर, साचा तयार करणं. त्या तुम्ही रूल्स दिले की त्या नियमाप्रमाणे तुम्हाला पुढे काय होईल ते सांगू शकता. परंतु त्या प्रकारची ती सिस्टीम प्रत्यक्ष नेचरमध्ये वापरली गेली आहे का नाही हे विज्ञान शोधतं. तर तशा प्रकारे मी म्हणीन ह्या ज्या कल्पना होत्या तर प्रथम त्या कल्पना सिद्धांतामध्ये कन्व्हर्ट करायला पाहिजेत. म्हणजे कल्पना असणं ही एक गोष्ट, त्याच्यावर सिद्धांत मांडणं ही दुसरी गोष्ट. आणि प्रत्यक्षात आपण ज्या जगात आहोत त्या जगामध्ये कुठल्या या 5 सिद्धांत असतील त्यातला कुठला सिद्धांत ॲक्च्युअल रिअलाइज झालेला आहे ही तिसरी गोष्ट. ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे मला वाटतं की वेदपुराणांमध्ये ज्या बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या कल्पनेच्या होत्या.
त्या कल्पनेतून शास्त्रीय सिद्धांत मांडणं ही दुसरी लेवल आहे. आणि ही शक्यता आहे, मला अशक्य वाटत नाही की त्यातल्यापैकी काही कल्पना आता सिद्धांतांमध्ये आलेल्याही असतील. आता तुला एक उदाहरण देते की वैश्याशिक सूत्र म्हणून आहेत, त्याच्यामध्ये कणादांनी ऍक्च्युली अणुरेणूचा उल्लेख केलेला आहे. तर त्याच्यामध्ये इट्स अ कॉन्सेप्ट की असं असू शकतं. आणि जसं त्याचप्रमाणे डेमोक्रिटसनी लिहिलेलं आहे आणि तेही त्यांनी लिहिलेलं आहे, बाय कन्व्हेन्शन देर इज स्वीटनेस, बाय कन्व्हेन्शन देर इज कलर, बाय कन्व्हेन्शन देर इज स्मेल, बट इन रियालिटी देर आर ओनली ॲटम्स अँड स्पेस. ही जी कल्पना त्यांनी मांडली की आपण एखाद्या गोष्टीला रूप आहे, रंग आहे, वास आहे, तर हे सगळे रंग, वास, रूप हे बघायला गेलं तर तो इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लिआय ह्याच्यामुळेच ते झालेलं असतं, हे आज आम्हाला कळतंय. पण डेमोक्रिटसच्या वेळेला त्याला तसं काही माहिती नव्हतं, पण त्यांनी हे पॉस्च्युलेट केलं होतं, त्याने ते हायपोथेसिस मांडलं. आणि तसंच कणादाने सुद्धा हे ते हायपोथेसिस केलं होतं की पदार्थांना जे वेगवेगळे गुणधर्म मिळतात ते गुणधर्म त्या पदार्थांमध्ये जे पदार्थ ज्यांनी बनलेले आहेत आणि जशा प्रकारे ते एकत्र बांधले गेलेले आहेत, ह्या दोन्हीच्या संबंधामुळे पदार्थाला एक पर्टिक्युलर गुणधर्म मिळतो. म्हणजे आपण जसं म्हटलं की कॉपरचा रंग लाल का बाबा, तर आता आपल्याला माहितीये की कॉपरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते बाहेरच्या शेलमधले असलेले इलेक्ट्रॉन्स, when they jump down to the lowest scale, then the photons that are emitted are of a particular wavelength. जे फोटॉन्स जातात त्यांच्या तरंगांची फ्रिक्वेन्सी एक काही विशिष्ट असते आणि त्या फ्रिक्वेन्सीमुळे त्यांचा रंग असतो, कारण हे आपल्याला न्यूटननी शिकवलेलं आहे. मला म्हणायचं काय की हे आता आपल्याला समजतंय, परंतु हे कणादाला किंवा डेमोक्रिटसला माहिती नव्हतं. परंतु त्यांनी असं प्रपोज केलं की असं शक्य आहे. ॲट दॅट लेवल ते फक्त फिलॉसॉफिकल स्टेटमेंट होतं. तसंच आपल्या ह्याच्यातही, म्हणजे आता कणाद म्हणजे आपल्या उपनिषदामधलाच आहे आणि डेमोक्रिटस वॉज अ फिलॉसॉफर. 2000 वर्षाचा हा जो प्रवास झाला, तो प्रवास जो झाला नसता तर आपल्याला हे जे आता आपल्याला माहिती प्राप्त झाली आहे, पण त्याच्याच बरोबर म्हणजे म्हणून मी असंही म्हणणार नाही की आपल्या एन्शंट इंडियन लिटरेचरमध्ये, पर्टिक्युलरली गणितशास्त्रामध्ये भास्करा, माधवा हे सगळे जे केरळामधले अतिशय स्कूल्स मोठी मोठी झालेली आहेत आणि त्यांनी जे गणिताचं संशोधन केलेलं आहे किंवा शून्याची संकल्पना जी भारताने जगाला दिली, तर ह्या सगळ्या भारतामधलं शास्त्र प्रगत होतं हे म्हणायला म्हणजे काही त्याला प्रश्नच नाहीये. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बर्नौली नंबर्स जे आहेत, त्याला पिंगळा म्हणून एक गणितज्ञ होऊन गेले केरळामधले, त्यांनी ही कल्पना बर्नौली नंबर्सची प्रथम मांडली होती. ती पुढे अरबांकडे गेली, अल्जेरियामध्ये, आणि तिथून ती युरोपमध्ये गेली. तर म्हणजे अशा प्रकारे शास्त्राची वाटचाल आणि कोऑपरेशन आणि एक्सचेंज सतत झालेलाच आहे. श्रोतेहो, मूलकण आणि उच्च ऊर्जा भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात होणाऱ्या संशोधनाबद्दल अधिक जाणून घेऊया पद्मश्री डॉक्टर रोहिणी गोडबोले यांच्याकडून सायन्स कॉर्नरच्या पुढच्या भागामध्ये. आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. sciencecorner@fmrainbow@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर.